नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ही बैठक आज सायंकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा होणार आहे. या बैठकीत मध्य पूर्वेतील गंभीर परिस्थितीवर चर्चा होणार असून राज्याच्या तयारीचा आणि योजनांचा आढावा घेतला जाईल. संकटाच्या काळात टीम इंडियाच्या भावनेतून समन्वय साधण्याचा हा प्रयत्न असल्याचा मानलं जात आहे. निवडणूक असलेल्या राज्यांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे. ही बैठक कॅबिनेट सचिवालयामार्फत मुख्य सचिवांसोबत होईल. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सातत्यानं सक्रिय असून ते पश्चिम आशियातील नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी या विषयावर संसदेत भाष्य केलं असून सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं तपासात उघड झालं आहे. तो महिलांना भविष्य सांगणं किंवा घरातील दोष दूर करण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढत असे. काही तक्रारीनुसार तो महिलांना संमोहन करून किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करत होता. तपासादरम्यान त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचा HIV चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या SIT करत असून त्याचे गुन्हेगारी पद्धती, आर्थिक व्यवहार तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवर आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी बुधवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात 0 नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट करून दावा केला आहे की त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्य लवकरच बाहेर येईल. पोलीस तपास सुरू असून पुणे पोलीस पथकही त्याच्या शोधात कार्यरत आहे. प्रकरणातील सत्य उघड होण्यासाठी पोलीस दोन्ही बाजूचे दावे आणि सर्व पुरावे तपासत आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका वडिलांनी आपल्या 2 लहान मुलींवर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चोरी केल्याच्या केवळ संशयावरून त्या इस्मानं दोन्ही मुलींना उलटं टांगून ठेवलं. या क्रूर प्रकारामुळे एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी मुलगी गंभीररित्या जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. ज्या पालकांकडून मुलांना प्रेम, संरक्षण आणि आधार मिळाला हवा त्यांच्याकडून अशी अमानुष वागणूक मिळणं ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या संघर्षात मोठी माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणच्या विनंतीनुसार अमेरिका इराणच्या ऊर्जा केंद्रावर होणाऱ्या हल्ल्यांना 10 दिवसांसाठी थांबवत आहे. ट्रम्प म्हणाले की ही चर्चा सुरू आहे आणि प्रगतीचे संकेत दिसत आहेत. हे विराम कोणत्याही अटीशिवाय आहे, पण हा युद्धविराम तात्पुरता आहे की स्थायी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. याआधी 22 मार्चला ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ स्ट्रेट पुन्हा उघडण्यास 48 तासांची वेळ दिली होती. अन्यथा मोठ्या ऊर्जा केंद्रावर हल्ला होईल अशी धमकी दिली होती. BCCIने IPL 2026च्या 19व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. या टप्प्यातील सामने 13 एप्रिल ते 24 मे 2026 दरम्यान खेळले जातील. मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर करणार असून लीग टप्प्यातील अखेरचा सामना 24 मे रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडून यंदाही जोरदार कामगिरीची अपेक्षा आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.